गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पशुसंवर्धन भरती यामधील सगळ्यात महत्त्वाचे पद आहे गटकचं पशुधन पर्यवेक्षक। याचा आपण टेक्निकल सिलेबस जे अपडेट सिलेबस आलेला आहे 266 जागा तुमच्या निघणार आहेत आणि त्या जागा एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहेत। तर लवकरात लवकर ही जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे। ज्यांचा एलएसएसचा डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट झालेली आहे अशा उमेदवारांना या 2026 मध्ये एक सुवर्ण संधी असणार आहे, कारण तुम्ही 2025 पूर्ण वर्षभर या प्रतीक्षेमध्ये होता जाहिरात कधी येणार आहे, किती जागा निघणार आहेत। तर फक्त कॉम्पिटिशन जे विद्यार्थी खूप महिन्यापासून खूप वर्षापासून अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांमध्येच ही कॉम्पिटिशन असणार आहे। तर आपला जास्त वेळ न घेता सध्या 15 डिसेंबर म्हणजे आजच 15 डिसेंबर आहे, आजपासूनच बॅच सुरू झालेली आहेत। या पशुसंवर्धन बॅच 2025 करिता एकूण 266 पदाकरिता आपण स्पेशल बॅच घेत आहोत। यामध्ये तांत्रिक विषयासहित बॅच आहे, ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। तर 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता आपण ही ऑफर मध्ये देत आहोत। नंतर मग पुढच्या न्यू बॅचला म्हणजे 1 तारखेपासून 1 जानेवारी 2026 पासून फी 4000 रुपये करण्यात येणार आहे। तर मग या कमी फी मध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे। यामध्ये आपण काय करणार आहोत, जे तुमची 2023 ला IBPS ने एक्झाम घेतलेली आहे किंवा त्यापूर्वी सुद्धा झालेली आहे जिल्हा निवड समितीनुसार, तर त्याचे सुद्धा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स सगळीकडे आपल्याकडेच उपलब्ध आहेत। म्हणजे तुमचं महाराष्ट्र पशु विज्ञान महाविद्यालय नागपूर त्या ठिकाणच्या जे पुस्तिका आहेत तिथल्या आपण घेतलेल्या आहेत, तिथल्या नोट्स कलेक्ट केलेल्या आहेत, त्यातनं नोट्स सुद्धा काढलेल्या आहेत। तर याचा आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे। नवी मुंबईमध्ये सुद्धा नोट्स मधले जशाच तसे प्रश्न आलेले आहेत। तर बॅच जॉईन करण्याकरता 83 29 588 625 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, तर आपला वेळ जास्त न घेता या ठिकाणी आपण बघू शकता 15 डिसेंबर 2025 म्हणजे आज सोमवारपासूनच्या नवीन बॅचेस नवीन वर्षाकरिता आपण सुरू करत आहोत। तर बॅचला जॉईन व्हायचं आहे पटकन। पशुधन पर्यवेक्षक या पदाचा आपण दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये दिलेला आहे। तर बघूया एकदा टॉपिक। जो टॉपिक फर्स्ट आहे त्यामध्ये नाव आहे त्या टॉपिकचं पशुसंवर्धन इतिहास, धोरणे आणि संधी। याचा 1.1 नंबरचा टॉपिकचं नाव आहे ॲनिमल हजबंडरी हिस्ट्री, प्रेझेंट स्टेटस, ऑपॉर्च्युनिटी। पशुसंवर्धन इतिहास, वर्तमान स्थिती त्यांची आणि नेमक्या संधी कोणत्या आहेत आपल्याला। त्यानंतर 1.2 मध्ये इफेक्टिव्ह एक्सटेन्सिव्ह वर्क फॉर ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुपालनासाठी प्रभावी व्यापक काम। 1.3 मध्ये आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन सस्टेनेबल ॲनिमल्स हजबंडरी, शाश्वत पशुपालनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला काय करायच्या आहेत। त्यानंतर पुढचा आहे 1.4 मध्ये इम्प्रूव्ह मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉर व्हायबल लाईव्हस्टॉक, सर्वांगीण पालनासाठी सुधारित व्यवस्थापन पद्धती कोणकोणत्या आहेत त्या पद्धती सुद्धा आपण या ठिकाणी बॅच मध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आहे यूज ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इन ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी, तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायामध्ये संगणक प्रणालीचा आपण संगणक तंत्रज्ञानाचा वापर कसा करणार आहोत त्याच्या सुद्धा वेगळ्या टेक्नॉलॉजिस्ट आहेत। त्यानंतर इंट्रोडक्टरी ॲनिमल हजबंडरी इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग, प्रारंभिक प्राणी पालन अर्थशास्त्र आणि विपणन। विपणन म्हणजे मार्केटिंग, म्हणजे आपल्याला व्यापार त्याचा किंवा मार्केटिंगच्या काय काय या ठिकाणी सुविधा आहेत ते सुद्धा बघायचं आहे। त्यानंतर आहे 2 नंबरचा टॉपिक आहे प्राणी जाती, त्याच्या प्रजाती आणि त्याचे पालन प्रकार। यामध्ये ॲनिमल स्पेशीज अँड रेअरिंग। फर्स्ट आहे ॲनिमल ब्रीड्स अँड स्पेशीज, प्राण्यांच्या जाती आणि प्रजाती। यामध्ये कोणकोणते प्राणी बघायचे आहेत आपल्याला, गोट, सीप अँड पीक, शेळी, मेंढ्या आणि डुकरांच्या संदर्भात त्यांचं पालन पोषण सगळं काही जाती प्रजाती आपण बघणार आहोत। त्यानंतर पोल्ट्री फार्मिंग, ओके, जोड व्यवसाय आपला कुक्कुटपालनाचा। त्यानंतर आहे पशुपोषण, पॉइंट टॉपिक नंबर 3 ॲनिमल न्यूट्रिशन। यामध्ये इंट्रोडक्टरी ॲनिमल न्यूट्रिशन आहे, प्राथमिक पशुपोषण। सेकंड 3.2 मध्ये ॲनिमल फीड्स आहेत, कोणत्या स्वरूपाचे खाद्य आपल्याला द्यायचे आहेत। त्यानंतर फॉडर प्रोडक्शन, चाऱ्याचं उत्पादन कसं घ्यायचं आहे, कोणत्या चाऱ्याचं घ्यायचं आहे ज्यामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त जास्त असणं गरजेचं आहे। इंट्रोडक्टरी फॉडर मॅनेजमेंट अँड ग्रासलँड मॅनेजमेंट म्हणजे प्रारंभिक चारा व्यवस्थापन आणि गवतभूमी व्यवस्थापन। ओके, याचं मॅनेजमेंट योग्य प्रकारे आपल्याला करायचं आहे। शेतामध्ये जसं आपण पीक घेतो तसं चाऱ्याचं सुद्धा पीक, चारा हे सुद्धा पीकच आहे, ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर 4 नंबरचा पॉइंट आहे आरोग्य व्यवस्थापन आणि प्रथमोपचार, ॲनिमल हेल्थ अँड फर्स्ट एड। तर एखाद्या जो प्राणी आहे
त्याचं आरोग्य कसं चांगलं राहील, किंवा एखाद्या त्याला एखादा डिसीज झाला असेल तर त्याच्यावरती प्रथम उपचार कोणते घ्यायचे आहेत, म्हणजे अॅनिमल हेल्थ अँड फर्स्ट एड, प्राण्यांचे आरोग्य आणि प्रथम उपचार. 4.2 मध्ये आहे सिम्पटम्स ऑफ हेल्दी अँड सिक अॅनिमल्स, केअर ऑफ सिक अॅनिमल, म्हणजे एखाद्या प्राण्यांचे आजारी पडले तर त्याची काळजी कशी घ्यायची आहे. निरोगी आणि आजारी जनावरांची लक्षणे कशी शोधायची आहेत, कशी समजून घ्यायची आहेत. 4.3 नंबरचा आहे डिवॉर्मिंग अँड व्हॅक्सिनेशन, म्हणजे यामध्ये जंतनाशक कोणकोणती, जंतनाशकाचे 3 प्रकार पडतात, गोलकृमी असेल, पट्टकृमी आहे, ओके, पर्णकृमी, हे मी शिकवलेलं आहे आणि जसं तसं परीक्षेला आलेलं आहे. आणि लसीकरण, मग लसीकरणाचे प्रकार, कोणत्या स्वरूपाचं, कोणत्या आजाराला कोणतं डोस घ्यायचा आहे ते सुद्धा शिकणार आहोत. त्यानंतर 4.4 नंबर आहे इम्युनायझेशन इन अॅनिमल्स, प्राण्यामध्ये लसीकरण. 4.5 मध्ये आहे डिसइन्फेक्शन मेथड, कोणकोणत्या निर्जंतुकीकरण पद्धती आहेत, म्हणजे दुधासाठी असेल, त्यांच्या कोठ्यासाठी असेल, स्वच्छतेसंदर्भात. त्यानंतर सॅनिटेशन, पुढचाच पॉईंट सॅनिटेशनचा आहे 4.6. 4.7 मध्ये इंट्रोडक्टरी अॅनिमल हेल्थ केअर, प्रास्ताविक पशु आरोग्य सेवा. 4.8 मध्ये आहे इंट्रोडक्टरी व्हेटरनरी पब्लिक हेल्थ, प्रास्ताविक पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य. हे झालं 4. बघा, मेन टॉपिक आणि त्याच्या खाली 7 ते 8 सब टॉपिक आहेत. ओके, म्हणजे व्हास्ट सिलेबस आहे, जेवढा आपण करायला जाऊ तेवढा वेळ कमी आपल्याला पडणार आहे. तर मग त्याकरिता जाहिरातीच्या पूर्वीच आपला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. ओके, ते कधी होणार आहे, आतापासून अभ्यास केला तर. त्यानंतर आहे 5 नंबरचा पॉईंट प्रजनन व जनन व्यवस्थापन, अॅनिमल ब्रीडिंग अँड रिप्रोडक्शन. यामध्ये इंट्रोडक्टरी अॅनिमल ब्रीडिंग, प्राथमिक पशु प्रजनन कसं असते त्यांचं. त्यानंतर 5.2 मध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, रेकॉर्ड्स अँड टेक्निक्स. बुल मॅनेजमेंट, म्हणजे कृत्रिम रेतन पद्धती असतील त्याच्या नोंदी कशी ठेवायच्या आहेत, त्याचं तंत्र कोणतं वापरलं जातं कृत्रिम, आणि बैल व्यवस्थापन. त्यानंतर कॅस्ट्रेक्शन ऑफ अॅनिमल, म्हणजे पशुचे बंधन विच्छेदन. 5.4 मध्ये आहे अॅनिमल रूट सिम्पटम्स अँड मेथड्स ऑफ आयडेंटिफिकेशन, म्हणजे पशुमधील कामत उत्कटता, त्यांची लक्षणे त्या वेळेची आणि त्या ओळखण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. त्यासोबतच 5.5 मध्ये आहे प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट ऑफ प्रेग्नंट अँड पॅट्रियंट अॅनिमल्स, म्हणजे गर्भवती आणि बाळंतपणाच्या वेळी जनावरांचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन कसे करायचे, त्यांची काळजी कशी घ्यायची आहे. त्यानंतर इंट्रोडक्टरी अॅनिमल रिप्रोडक्शन, प्रास्ताविक पशु प्रजनन. 5.6. त्यानंतर 6 नंबरचा जो मेन टॉपिक आहे दूध उत्पादन आणि प्रक्रिया, म्हणजे मिल्क प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग. याचे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता अभ्यास करण्याकरिता. मी याची PDF आपल्या ऍप मध्ये टाकणार आहे सिलेबस या टॉपिक मध्ये. ओके, ऍप सुद्धा डाउनलोड करायचा आहे. 6.1 मध्ये आहे मिल्क प्रोडक्शन फॅक्ट्स अँड एक्सपेक्टेड ग्रोथ, दूध उत्पादनामध्ये सध्याची तथ्य कोणती आहेत, ओके, आणि त्याची अपेक्षित वाढ. काऊ बफेलो रेअरिंग अँड मिल्क प्रोडक्शन, म्हणजे गाई म्हशीचे पालन आणि दूध उत्पादन. 6.3 मध्ये मिल्क अडल्ट्रेशन, दुधामध्ये कोणत्या स्वरूपाचं भेसळ केली जाते. तसेच सोशल इम्प्लिकेशन अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर, दुधातील भेसळ आणि सामाजिक परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना. 6.4 मध्ये डेअरी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन आणि त्या संदर्भातलं अद्ययावत तंत्रज्ञानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 6.4 झाल्यानंतर 6.5 मध्ये आहे हँडलिंग अँड सेल ऑफ मिल्क, दुधाची हाताळणी कशी करायची, त्याचं विक्री कशी करायची आहे, कोणत्या बाजारपेठा उपलब्ध आहेत. त्यासोबतच दुधाची हाताळणी करताना क्वालिटी कंट्रोल ऑफ मिल्क, ओके, सगळ्यात महत्त्वाची दुधाची गुणवत्ता सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये चांगली राखली गेली पाहिजे. 6.7 मध्ये क्वालिटी एनहान्समेंट इन क्लीन अँड प्रोडक्शन, म्हणजे दुधाची गुणवत्ता कशी वाढवता येईल, स्वच्छ दूध उत्पादन कसं घेता येईल, त्यासाठी कोणत्या क्वालिटी वाढवण्याकरिता मेथड्स आहे, टेक्नॉलॉजी कोणता वापर करता येणार आहे आपल्याला. कारण हा जो सेल्फ लाईफ आहे दुधाची खूप कमी, म्हणजे 2 ते 3 दिवसाकरिताच आहे, चांगलं राहू शकते. त्यानंतर आहे न्यू डेअरी व्हॅल्यू ॲडिशन मेथड्स, ओके, मूल्यवर्धन पद्धती दुधाच्या. त्यानंतर 6.9 मध्ये डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज अँड अकाउंटिंग, म्हणजे दुग्ध सहकारी संस्था आणि त्याच्या अकाउंटिंग मेथड. त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे पशुवैद्यकीय विज्ञान, वेटरनरी सायन्स, इंट्रोडक्टरी वेटरनरी मायक्रोबायोलॉजी, प्राथमिक पशुवैद्यकीय पशु सूक्ष्मजीवशास्त्र. 7.2 मध्ये दिलेले इंट्रोडक्टरी वेटरनरी पॅरासिटॉलॉजी, प्राथमिक पशुवैद्यकीय परिजीवन. 7.3 मध्ये प्रिलिमिनरी पॅथॉलॉजी, प्राथमिक पॅथॉलॉजी. त्यानंतर 7.4 मध्ये इंट्रोडक्टरी फार्माकोलॉजी, प्रास्ताविक औषध निर्माणशास्त्र. 7.5 मध्ये मायनर व्हेटरनरी सर्जरी, म्हणजे किरकोळ पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया कशा स्वरूपाच्या आहेत, थोडाफार आजार
काय झाल्यानंतर त्याच्यावरती कशा स्वरूपाचं ट्रीटमेंट द्यायची आहे, सर्जरी करायची. आणि लास्ट पॉइंट आहे मूलभूत शास्त्रविषयक म्हणजे बेसिक सायन्स इन ॲनिमल हजबंडरी. यामध्ये 8.1 आहे इंट्रोडक्टरी टू लाईव्हस्टॉक अॅनाटॉमी, पशुधनाचा शरीरशास्त्राचा पूर्ण अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याच्या प्रत्येक ऑर्गनचा. ओके. त्यानंतर 8.2 मध्ये इंट्रोडक्टरी ॲनिमल फिजिओलॉजी, प्राणी शरीर क्रिया विज्ञान. 8.3 मध्ये इंट्रोडक्शन टू ॲनिमल मॅनेजमेंट, प्राणी व्यवस्थापनाची ओळख. आणि 8.4 मध्ये आहे फार्म प्रॅक्टिस ट्रेनिंग म्हणजे शेतीविषयक प्रशिक्षण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर असं एकंदरीत तुम्हाला सिलेबस साधारणतः 10 ते 12 मिनिटांमध्ये समजून सांगितलेलं आहे. त्यासोबतच आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस, रेग्युलर बॅचेस आहेत आणि मेंटरशिप बॅच सुद्धा आहे. म्हणजे मेंटरशिप मध्ये आपण काय घेणार आहोत, सर्व विषयाच्या नोट्स देणार आहोत तुम्हाला प्रिंटेड. त्यासोबतच वर्षभराकरिता बॅच म्हणजे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही, लाईफ टाईम म्हणूया आपण त्याला, सिलेक्शन होत नाही तोपर्यंत ही बॅच म्हणजे मेंटरशिप मध्ये तुम्हाला रेग्युलर आणि मेंटरशिप दोन्ही सुद्धा जॉईन करून दिले जातील. याची फी जास्त आहे परंतु तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये भरता येणार आहे. ओके. त्याला सुद्धा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. दर 15 दिवसांतर झूम मिटिंग आणि 2 याच्यामध्ये आठवड्यामध्ये साधारणतः 4 टॉपिकवरती 3 पेपर होणार आहेत. 3 पेपर नंतर तुमचा अनालिसिस सुद्धा घेतलं जाणार आहे. 10 विद्यार्थ्यांमध्ये एक पर्सनल मेंटर म्हणजे एक शिक्षक तुम्हाला दिला जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 8329588625 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके. अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे. ॲपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तर सर्व हे जॉईन करा. सर्वात महत्वाचं आहे 266 जागा लक्षात असू द्या, ही परत संधी तुम्हाला चालून येणार नाही. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे 2023 नंतर 2025 साल संपत आले, 2 वर्षाचा गॅप आहे. त्यानंतर 2026 मध्ये परीक्षा तुमची जॉईनिंग म्हणजे साधारणतः 1 वर्ष या ठिकाणी लागणार आहे. एमपीएससी घेणार आहे. पूर्व मुख्यचा पॅटर्न आहे किंवा नाही, का एकच परीक्षा होणार आहे ते आपल्याला समजेल थोड्या दिवसामध्ये. ओके. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि काही जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. थँक्यू.